नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। भारत पाकिस्तान दरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कीने पाकिस्तानची मदत केली। एकीकडे भारत पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात लढत असताना पाकिस्तानला चिथावणी मिळेल असं कृत्य तुर्की आणि अझरबैजान या देशांनी केलं होतं। त्यानंतर भारतीयांच्या मनात तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे। भारतात सोशल मीडियावर तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झालाय। या दोन्ही देशांमध्ये फिरायला जाणं आणि प्रवास करणं टाळावं असं आवाहन सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स कडूनही केलं जात आहे। सोशल मीडियावर या ट्रेंडने इतका जोर धरला आहे की त्याचे खरेच परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे। भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रिप म्हणजे विमानांची तिकीट रद्द होण्याचं प्रमाण 250% वाढल्याची माहिती समोर येत आहे। मेक माय ट्रिप या कंपनीकडून सध्या तुर्की आणि अझरबैजानसाठी फ्लाइट बुकिंग पूर्णपणे थांबवली गेली नसली तरी कंपनीने एका निवेदनात म्हटलंय की आम्ही आमच्या देशाच्या आणि सैन्याच्या पाठीशी उभी आहोत, म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की यावेळी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा। इतकंच नव्हे तर या देशांसाठी सुरू असलेल्या सर्व जाहिराती आणि ऑफर्स थांबवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोकांना तिथं प्रवास करण्यापासून रोखता येईल। इज माय ट्रिप या वेबसाईटवर तुर्कीसाठी 22% बुकिंग रद्द करण्यात आली आहे, तर अझरबैजानसाठी 30%हून अधिक बुकिंग रद्द करण्यात आली आहे। 9 मे रोजी जारी ट्रॅव्हल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानंतर ही आकडेवारी समोर आली आहे। या कंपन्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की जर गरज नसेल तर तुम्ही या देशांमध्ये प्रवास करणं टाळावं। असं असलं तरी सध्या कंपन्यांनी या देशासाठीचे बुकिंग पूर्णपणे रद्द केलेले नाहीत। 2014 मध्ये फक्त 4853 भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली होती। ही संख्या 2024 मध्ये आता 2.43 लाखापर्यंत वाढली आहे। अझरबैजानच्या पर्यटनात पुढील 10 वर्षात आणखी 11% वाढ होण्याची अपेक्षा आहे। सोशल मीडियावरील रील्स आणि इन्फ्लुएन्सर्स कडून केलं जाणारं प्रमोशन यामुळे पर्यटकांचा या देशांमध्ये ओघ वाढला आहे। तर दुसरीकडे 2014 मध्ये 1.19 लाख भारतीय तुर्कीला गेले होते। हीच संख्या 2024 मध्ये 3.30 लाखांवर पोहोचली होती।